काय दीपन लावीजे तैजी काजळी फेडीजे की नुगवती या वाळीजे रुखाची छाया नाही प्रकटली दीप ज्योत. आता एकच आहे की अज्ञान नावाची गोष्ट अगाजे घडलेची नाही, या थाटातच त्या अज्ञानाला आता बघायचं आहे की अज्ञानमुळे निर्माण झालेलंच नाही, त्या अज्ञानाची वार्ता कसली, त्या अज्ञानाची चर्चा कसली. आता हाच विषय आहे सतत. काय दीप न लावीजे तैजी काजळी फेडीजे. दिवास नाही लावला आणि काजळी काढायला निघाला की नुगवती या वाळीजे रुखाची छाया. जर झाडच उगवून वर आलं नाही तर त्याची छाया तरी कशी. आता छायेला आधार कशाचा, कारण झाडच नाही म्हणजे ती असणार नाही. म्हणून नाही प्रकटली दीप ज्योत मग कोठून काजळी तेथ, का की काजळी राहत दीप तेजाच्या आश्रयाने. अथवा तरूच ना उगवून आलावरी मग तेथे कोठून छाया तरी. छायेला आधार सर्वतोपरी आहे मुळीच पादपाचा. त्यांनी सांगितलं की काही वेगळं, आता आपल्याला काही त्याच्या स्पष्टीकरणाची आवश्यकता नाही. आता एकच सूत्र आहे की अज्ञान याची चर्चाच नाही, हा फक्त शब्द आहे, एवढंच आम्ही लक्षात ठेवायचं आणि पुढे जायचं. नाना नुठिता देह दशा कालवुनी लावीजे चिकसा न घडिता आरसा उटीजे काही. किंवा जर देहच झाला नाही तर मग त्याला उठणं काय लावायचंय. जशी आपल्याकडे मराठीत एक म्हण आहे, बाजारात तुरी आणि भटभटणीला मारी. तर घरात आल्याच नाहीत अजून तुरी, मग त्या तुरीचं शिजवून पुरण करायचं का वरण करायचं का त्या तुरी वाळायला टाकायच्या, याचं भांडण त्या दोघा पती पत्नींच्या मध्ये सुरू झालं. तर ती शेवटी असं म्हटलं की अहो त्या तुरी तर आधी घरी येऊ द्या, मग भांडणाची सुरुवात ठीक आहे. तसं इथे की अहो देहच निर्माण झाला नाही आणि त्याला चिकसा म्हणजे उठणं कुठून लावणार. आणि जर आरसाच न घडिता आरसा, तर म्हणाले जर आरसाच जिथे नाही आहे तिथे त्या आरशावर धूळ भरली आहे आणि ती साफ करायची आहे किंवा ती पुसायची आहे. उटी जे काही काय तर आरसा पुसणार आहे. म्हणजे आम्ही आरसा पुसतो असं जर कोणी म्हटलं तर आपण म्हणू आरसाच नाहीये तो पुसायचा आहे काय, आणि कोण पुसणार आणि काय पुसणार, असा तो विषय आहे. म्हणजे नाना नुठिता देहदशा कालवुनी लावीजे चिकसा न घडिता आरसा उटीजे काही. किंवा वा देहच नाही जाहला मग उठणे कैसे लाविणे त्याला. घालण्यासी अभ्यंगाला देह अवश्य पाहिजे. म्हणाले जर जीवच जन्माला नाही आला देहासहित तर त्या देहाला चिकसा म्हणजे उठणे. अजून सुद्धा मराठवाड्यामध्ये हा शब्द वापरायची पद्धत आहे. म्हणजे लग्नाच्या वेळी मुलीकडे जशी ती हळद पाठवली जाते आणि मुलाला पण हळद आणि हे लावलं जातं, त्याला तिथे अजून सुद्धा हळद नुसतं म्हणतच नाही, त्याला तिथे अजूनही हळद चिकसा असंच म्हणतात. म्हणजे हा शब्द अजून सुद्धा रूढ आहे तिथे. आणि म्हणून त्या शब्दात कालवुनी लावीजे चिकसा, ते जे उठणं आहे ते कालवून लावायचं. न घडिता आरसा उटीजे काय, उटीजे म्हणजे पुसावं. का वोहाच्या दुधी सायची असावी आधी मग ते फेडू ये बुद्धी पवाडू कीजे. आता दोन बाजूनी विषय की दूध आहे, गाईच्या कासेत आहे, तिथे साय आहे या म्हणण्याला काय अर्थ आहे. कारण साय ही निर्माण व्हायला लागेल, त्या दुधापासून त्याच्यातला स्निग्धांश बाजूला व्हायला लागेल. तो जेव्हा बाजूला होईल तेव्हा दूध आणि साय हा भेद राहील. तिथे फक्त दूधच आहे. मग तिथे का वोहाच्या दुधी सायची असावी आधी मग ते फेडू ये बुद्धी पवाडू कीजे. म्हणजे आमच्या बुद्धीने आम्ही काही कल्पना कराव्यात आणि त्या कल्पनेने बोलत राहावं, एवढाच विषय आहे. म्हणजे आपल्याकडे एकच शब्द आणि एकच उक्ती लक्षात ठेवायची, ती म्हणजे वाचारंभणम विकारो नामधेयम, एवढंच आहे, बाकी काही नाही. म्हणाले धेनूची या कासेत दूध आहे परिप्लुत ऐशा त्या स्थितीत त्या दुधासी साय आल्या. मग बुद्धी सामर्थ्ये करून येईल ती काढिता जाण परी साईलाच जेथे वाण तेथे बुद्धी सामर्थ्य काय करी. आम्ही आमच्या बुद्धीने पुष्कळ कल्पना केली
की अहो ते अमुक एक असं आहे, अमुक एक तसं आहे. जसं जे आम्ही बोलताना म्हणतो की सीतेला रामाच्या विषयी राग यायला पाहिजे किंवा रामाच्या विषयी तक्रार असायला पाहिजे किंवा सीतेला प्रभू रामचंद्रांचं वागणं मान्य असता कामा नये, कारण त्यांनी लंकेमध्ये त्यांना आधी अग्निदिव्य करायला लावलं. ते झालं आणि पुन्हा इथे आल्यानंतर लोकांच्या निंदेला बळी पडून पुन्हा त्या सम्राज्ञीचा त्याग केला, एवढी त्या अयोध्येची राणी सम्राज्ञी. तर मग हे रामचंद्रांचं वर्तन कसं काय, हे बरोबर नाही. मग तिला पतिव्रता का वगैरे वगैरे अनेक गोष्टी आपण तिच्या मागे लावून देतो. आणि मग सीतेचं पातिव्रत्य, सीता फारच गप्प बसली, सीतेने काही विरोध केला नाही वगैरे वगैरे. इथे ते म्हणतात अहो, म्हणजे आम्ही म्हणतो की अहो ते सीतेची तक्रार नाही, तुम्ही का नखराश्रू ढाळताय? कारण तिला म्हणू दे ना की माझी तक्रार आहे म्हणून. कारण ती जर माझी तक्रार आहे असं म्हणत नाही तर या तथाकथित लेखकांना काय एवढे उमाळ्या येत आहेत दुःखाचे? कारण ना ती लक्ष्मणाची पत्नी म्हणते की मला इथे ठेवून गेले, ह्याच्यामध्ये मला दुःख आहे. पण ते मैथिली शरण गुप्तांनी एक पहिली कविता लिहिली उर्मिलेवरती, आणि मग उर्मिलेच्या बद्दल सगळ्यांच्या डोक्यात प्रकाश पडला की आता या उर्मिलेला इथे राहावं लागलं. सीता मात्र रामाबरोबर निघून गेली. आता सीतेला वनातली दुःख काय होती त्याची तक्रार सीता करत नाही, आणि राज्यामध्ये राहून लक्ष्मणाची पत्नी, लक्ष्मणाने मला नेलं नाही म्हणून तक्रार करत नाही. हा ज्या त्या व्यक्तीचा प्रश्न आहे. तर इथे आमची बुद्धी पुष्कळ आहे. आमच्या बुद्धीने आम्ही सीतेने काय करावं, रामाने काय करावं किंवा लक्ष्मणाने काय करावं, त्याच्या पत्नीने काय करावं, म्हणजे उर्मिलेने काय करावं, हे सगळं आम्ही ठरवतो. ते म्हणाले आम्हाला पुष्कळ बुद्धी दिली आहे देवाने, म्हणून आमच्या बुद्धीने आम्ही काहीही विषय मांडतो, काहीही विषय रंगवतो. त्या विषय रंगवण्याला अर्थ काही नाही आहे. असे जर विषय, आता परवाच मी गेले होते नांदेडला, तेव्हा एका पुस्तकाचं प्रकाशन झालं. द्रौपदीच्या चरित्रावरती पुस्तक लिहिलेलं आहे. 5 आर्यांचे चाक असं त्या पुस्तकाचं नाव आहे. आणि त्यात जे काय त्या द्रौपदीबद्दल लिहिलेलं आहे काय विचारता सोय नाही. मग कशा करता हे सगळं? का? म्हणजे हे तुम्हाला काहीतरी वाटतं म्हणून तुम्ही काहीतरी लिहायचं. ती द्रौपदी काहीच म्हणत नाही. तो लिहिणारा जो मुळामध्ये व्यास म्हणजे महाभारतकार हा, त्याच्यावर भाष्य करणारा लेखक म्हणा, तो काही म्हणत नाही. बरं तुम्हीच का म्हणता? तुम्हालाच म्हणायचं काय कारण आहे? म्हणजे हे सगळं आपल्याला ताकद तर नाही फार जबरदस्त उठाव करण्याची, पण जे आहे त्याच्यावरती लहान मोठ्या लाथा मात्र दुगाण्या झाडायला मात्र येतात. कारण काय, जास्त केलं तर आपल्यावरती उलटेल, थोडं केलं तर काय जे होईल ते थोडं सहन करण्यासारखं असेल किंवा कोणी त्याची दखल घेणार नाही. सांगण्याचा हेतू असा आहे की बुद्धी आहे म्हणून तुम्ही काही शब्द वापरणार, बुद्धी आहे म्हणून तुम्ही काही तर्क लढवणार. अहो पण ती बुद्धी जरी असली तरी जे मुळातच नाही. म्हणून आपल्याकडे खरी म्हण अशी आहे की राईचा पर्वत होणे. पण व्यवहारात आपण असं पाहतो, पर्वत व्हायला राई सुद्धा असावी लागत नाही. राई शिवाय सुद्धा पर्वत होतो. म्हणजे राई म्हणजे काहीतरी तुम्ही त्यांना बीज दिलं ना, की अशा प्रकारचं लिखाण करायला, की काहीतरी आहे म्हणून लिहिता आलं. काहीतरी आहे असं म्हणायला सुद्धा काही नाही. अशा वेळी सुद्धा लोक त्याच्यावर कुभांडर असतात. तसं त्यांनी म्हटलंय, मग बुद्धी सामर्थ्य करून येईल की काढिता जाणं. काय काय काढता येईल? साय दुधावरची. म्हणजे दूध निरस आहे, दूध कच्चं आहे, आणि तरी पण त्या दुधावर साय येईल. ही कोण काढणार? त्या दुधावर साय नाही येणार, ही साय बुद्धी काढणार. त्या दुधावर साय आहे हा निष्कर्ष. म्हणाले येईल ती काढिता जाणं, परी साईलाच जेथे वाणं तेथे बुद्धी सामर्थ्य काय करी. जर तिथे सायच नाहीये मुळात, तसंच इथे की मुळात सीता तक्रारच करत नाहीये, की ह्या घडलेल्या प्रसंगामध्ये तिची तक्रारच नाहीये. मग ह्या सगळ्या लेखकांना कशाला उमाळे एवढे? त्यांना काय होतं? त्यांना कशा करता इतकं दुःख होत आहे? आपल्याला काही समजत नाही. तसं त्यांनी म्हटलंय, तेथे बुद्धी सामर्थ्य काय करी.
पाहता कासेतील दुधास ते मुळी नचे आले पूर्णत्वास. म्हणून ना साय येणे तयास अशक्यची. पूर्णत्वाला केव्हा येईल? ते तापेल तेव्हा त्यातले घटक दूर होतील. जोपर्यंत ते तापलेलं नाही किंवा ते दूध जोपर्यंत बाहेर काढलं नाही, ते जोपर्यंत ते कासेतच आहे तोपर्यंत ते दूध त्यांनी म्हटलंय पूर्णत्वाला आलं नाही. याचा अर्थ बाहेर काढण्यायोग्य दूध किती आहे आणि अजून त्या दुधाच्या ग्रंथींच्या मधून किती दूध तयार होत आहे. त्यामुळे ते दूध तयार होण्याची प्रक्रिया आत चालू आहे. जेव्हा दूध बाहेर काढलं जाईल तेव्हा त्या दुधाला साय येते की नाही. आता आजच्या भाषेत बोलायचं तर न तापवता साय येते की नाही? येते. क्रीम काढलं घुसळून, म्हणजे आता त्याला सुद्धा किती वेगाने घुसळावं लागेल. जे काढलेलं दूध आहे त्या दुधाचं जर आम्हाला काढायचं आहे ते लोणीच होणार, ती काही पक्व साय नाही होणार. साय ही एक त्या दुधाची परिपूर्ण स्थिती आहे, तशी लोणी ही काही त्याची परिपूर्ण स्थिती नाही आहे. तर म्हणून ते म्हणतात लोणी म्हणजे आजकाल आपण क्रीम काढतो म्हणून. त्याला पाहता कासेतील दुधाचं ते मुळी नच्या आले पूर्णत्वास. म्हणून साय येणे तयास अशक्यची. सायची जेथे नाही तेथे बुद्धी सामर्थ्य काही. तैसे आत्म्यासीच आत्मपण नाही मग अज्ञान कैसे. आत्माच म्हणत नाही मी आत्मा आहे म्हणून. आता विषय त्यांनी इथे आणला. कुठे आणला? की आता आत्म्याला आत्मपण किंवा आत्मा मी आत्मा आहे, पण मी आत्मा आहे असं म्हटलं की पुन्हा तो अपूर्णच आहे. काहीही आहे या शब्दात आलं की ते नाहीच आहे. नाही अशा अर्थाने की ते नाशवंतच आहे, ते नश्वरच आहे, ते मर्यादितच आहे. परमात्मा मर्यादित नाहीच आहे. त्यामुळे मी आत्मा आहे ही माझी ओळख आहे असं आत्मा कधीच म्हणणार नाही. आत्मा त्याची ओळख देणारच नाही, कारण तो ओळख देण्यासारखा तिथे नाहीच. म्हणजे तो असा आमच्यासारखा प्रकट होणारा नाही तिथे नाही. म्हणजे तो सर्वदूरच भरून आहे. त्यांनी त्याची काय वेगळी ओळख द्यावी? त्यांनी त्याची वेगळी ओळख तो देणार नाही. तेवी आत्म्या ठाई तैसे आत्म्याच्या ठाई जई आत्मपणा ठाऊक नाही ठाऊ नाही तै अज्ञान काही सारिखे कैसे. तेवी आत्म्या ठाई जाण आत्मपणासीच वाण अशा स्थितीत अज्ञान ते ठाई राहावे कसे. आत्म्याला आत्मा पण नाही म्हणजे आत्म्याच्या ठिकाणी ज्ञान हे लक्षण प्रकट होत नाही, तर आत्म्याच्या ठिकाणी अज्ञान हे लक्षण कसं राहावं हा युक्तिवाद आता केला. सगळं युक्तिवादांनी सिद्ध केलेलं आहे त्यांनी. हा सगळा युक्तिवाद आहे. म्हणजे निर्धर्म आत्मा स्वरूपाठाई निर्धर्म आत्मस्वरूपाठाई अज्ञानाचा लाग न काही अतिशय ज्ञान संपन्न जे पाही तेथे अज्ञान अज्ञान मुळी नसे. म्हणजे निर्धर्म निर्गतः धर्म यस्य, ज्याच्या ठिकाणी धर्मच नाही आहेत असा जो आहे तो त्या आत्मस्वरूपाठाई, त्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी ज्याच्या ठिकाणापासून धर्म निघून गेलेले आहेत किंवा ज्या ठिकाणी धर्म उभेच राहू शकत नाही, धर्माला तिथे अधिष्ठानच नाही आहे, त्या आत्म्याच्या ठिकाणी यातलं काहीच उभं राहत नाही. कारण आत्मा या कशालाच आधार देत नाही, हे आपण लक्षात ठेवायला पाहिजे. आत्मा त्याच्या मूळ स्वरूपामध्ये कशाचंच अधिष्ठान नाही. आत्मा केव्हा अधिष्ठान आहे? ईश्वर भावाला आल्यावर अधिष्ठान आहे. आत्मा त्याच्या मूळ रूपामध्ये कुणाला अधिष्ठान नाही आहे आणि त्यामुळे त्या ठिकाणी तो वेगवेगळे धर्म प्रकट करत नाही. अज्ञानाचा लाग न काही अतिशय ज्ञान संपन्न जे पाही ते ज्ञान अज्ञान मुळी नसे. जे अतिशय ज्ञान संपन्न म्हणजे जे ज्ञान आणि अज्ञान ह्या दोन्हीच्या पलीकडे आहे ते अतिशय ज्ञान संपन्न असा शब्द त्यांनी वापरला आहे. तर तो अतिशय ज्ञान संपन्नचा अर्थ काय? तेथे ज्ञान अज्ञान मुळी नसे, ते केवल ज्ञान रूप आहे. केवल केवल ही स्थिती आहे अतिशय म्हणजे. तर केवल या स्थितीमध्ये जेव्हा ज्ञान आहे तेव्हा ना तिथे अज्ञान आहे ना तिथे ज्ञान आहे. म्हणजे अज्ञानाच्या पार्श्वभूमीवरचं ज्ञानही नाही आणि ज्ञानाच्या पार्श्वभूमीवरचं अज्ञानही नाही. म्हणून तेव्हाही अज्ञान नसे हे झालेचे आहे आपैसे आता रिकामेची कायसे नाही म्हणू. म्हणून चिन्मात्र ज्ञान भाव काली अज्ञान ते न राहे मुळी हीच गोष्ट सिद्ध झाली
येथवर. आता एक थोडं आणखीन त्यांनी तत्वज्ञानात शिरले. म्हणून तेव्हा ही अज्ञान नसे, हे झाले जी आहे पैसे, आता रिकामेची काय असे नाही म्हणो. मग आता अज्ञान नाही म्हणण्यात तरी काय अर्थ आहे? म्हणजे अज्ञानाला नाही हो कशाला म्हणावं, कारण अज्ञानच नाही, ते राहतच नाही तिथे. म्हणजे ह्या मागच्यावरून म्हणजे ओवीवरून त्यांनी काय सांगितलं की मागच्या ओवीत ते सांगतात की ते निखळ ज्ञानाचं रूप आहे. त्यामुळे त्या निखळ ज्ञानाच्या ठिकाणी कोणताही धर्म संभवत नाही, ते कोणत्याही धर्माला अधिष्ठान नाही. मग अज्ञान हा जो धर्म आहे किंवा लक्षण आहे, तर अज्ञानाच्या विरुद्ध लक्षण ज्ञान आहे, तर ज्ञान आणि अज्ञान ही दोन्ही लक्षणं राहत नाही. आता हे कसं आहे, हे सगळं लिखाण म्हणजे माऊलींनी हे सगळा अमृतानुभव कसा लिहिलाय, त्याला केलंय सोपं नाही असं नाही, पण न्यायघटित प्रक्रिया सोप्या केल्या. जे तत्वज्ञान मांडलंय ते न्यायघटित मांडलंय. त्यामुळे तत्वज्ञान मांडणी अवघडच आहे. तत्वज्ञान मांडणी न्यायघटित प्रक्रियांचीच आहे. म्हणजे कशी आहे की एक वाक्य घ्यायचं, त्या वाक्याचे अवयव लक्षात ठेवायचे, त्या अवयवांवरून म्हणजे हेतू सिद्धी या गोष्टी सारख्या समोर घेत राहायच्या आणि त्याच्यावरून आपल्याला वाटलं तर पुढच्या वेळी मी तुम्हाला थोडंसं त्याच्याविषयी सांगेन, नाही असं नाही, आपल्याला जरा एकदा हे प्रकरण पूर्ण होत आलं की, कारण मोठं आहे हे प्रकरण 7वं. तर ह्या सगळ्या ठिकाणी त्यांनी जो विषय मांडला आहे तो न्यायघटित प्रक्रियेनेच मांडलेला आहे. म्हणजे कारण काय, सिद्धी कशाची करायची, कशाच्या जोरावर करायची, समवाय कारण काय असतं. आता ह्या प्रत्येक गोष्टीचा त्या ठिकाणी विचार इथे मांडताना त्यांनी शब्दात काहीही मांडलेलं नाही आहे. आपल्या पुढे मांडताना विषय मात्र न्यायघटित प्रक्रियांमध्येच आहे, पण त्या प्रक्रिया मात्र त्यांनी सोप्या केल्या आहेत. त्या कशा केल्या आहेत? न्याय म्हणजे तर्क, तर्क मांडत गेलेले आहेत ते, आणि तर्कानीच प्रत्येक गोष्टीचं खंडन केलं. पण आता इथे मी तर्काने खंडन करतो, ते कशाचं करतो असं म्हटलेलं नाही. ते म्हणत नाहीत की मी हे प्रत्यक्ष प्रमाणाने खंडन करतो, हे मी अनुमान प्रमाणाने खंडन करतो, हे मी आगम प्रमाणाने खंडन करतो, असं म्हणत नाहीत ते यातलं काहीच म्हणत नाही की मी हे खंडन करतो. एवढं खंडन आहे, कारण प्रत्येक ठिकाणीच खंडन आहे आणि प्रत्येक प्रकरण हे खंडनाकरताच आहे. पण खंडन कसं आहे? तर्काने आहे. तर्क कसा आहे? नैयायिकांचा असतो तसा आहे. म्हणजे सामान्य तर्क मांडून विषय मांडलेले नाही आहे. म्हणून अमृतानुभव अवघड आहे असं आपल्याला वाटतं. कारण काय आहे, आता आपल्याला न प्रक्रिया सोप्या झाल्या. म्हणजे आता आपण 7व्या प्रकरणापर्यंत आल्यानंतर आता आपल्याला ते काय म्हणतात, शब्द म्हणजे काय, खंडन म्हणजे काय, अविद्या म्हणजे काय, अज्ञान म्हणजे काय, पुरुष म्हणजे काय, प्रकृती म्हणजे काय, परब्रह्म, या सगळ्या संकल्पना आपल्याला आता क्लिअर आहेत. त्या संकल्पनांच्या बद्दल आता संदेह नाही आहे. आता एकदा थोडंसं आपण त्या न्यायघटित प्रक्रिया काय असतात तो थोडंसं बघू की हे कसे जातात, हे तत्वज्ञान असं ते का मांडत जातात, ही अशी सिद्धी का करतात, ह्या सगळ्या प्रकार कशा करतायत. तर त्यामुळे इथे हे जे चालले इतके दृष्टांत, इतके सगळे दृष्टांत वेगवेगळ्या प्रकारांनी तत्वज्ञानाची सिद्धीच आहे. त्या प्रत्येक सिद्धांतांच्या मागे तत्वज्ञान सिद्ध करण्याचाच आग्रह आहे किंवा आटापिटा आहे. आता त्या प्रत्येक तत्व सिद्धांताचं किंवा दृष्टांताचं काहीतरी वैशिष्ट्य आहे. त्या वैशिष्ट्याने हे स्वीकारलंय ते टाकलंय, हे स्वीकारलंय ते टाकलंय. म्हणजे ही प्रोसेस किंवा ही प्रक्रिया कशी जाते, तर एकदा हे गृहीत कृत्य धरलंय आणि मग दुसऱ्या विषयाचं खंडन केलंय, मग ज्याचं खंडन केलंय तेच गृहीत कृत्य धरलंय, मग पहिल्या विषयाचं खंडन केलं. तर्कानी हे खंडन करतच जायचं प्रत्येक गोष्टीत. म्हणजे दरवेळी तेच गृहीत कृत्य धरलं असेल आणि त्याचं खंडन केलं, ज्याचं केलं तेच पुन्हा गृहीत कृत्य धरलं असं नाही. असं प्रत्येकच वेळी असेल असं नाही, पण काही गोष्टी धरून काही गोष्टींची सिद्धी करता येते. एकाच वेळी सगळे तर्क उभे करतात. आपण म्हणू असं का, तुम्हाला प्रत्येक वेळी काहीतरी गृहीत का धरावं लागतं? धरावंच लागतं, कारण या जगामध्ये कोणतंही ज्ञान मिळवायला काहीतरी एक अधिष्ठान स्वीकारावंच लागतं. त्या अधिष्ठानाशिवाय
ते ज्ञान घेताच येत नाही, साधा व्यवहार करता येत नाही. आपण दूधवाल्यांच्याकडे 1 महिन्याचे ॲडव्हान्स पैसे भरले आणि मग त्याच्या बदल्यात त्यांनी आम्हाला दूध आणून टाकलं, ही एक प्रक्रिया. नाही तर आम्ही महिनाभर त्यांच्याकडनं दूध घेतलं आणि महिन्याच्या शेवटी त्या दुधाचे जेवढे पैसे झाले तेवढे त्यांना पुढच्या महिन्यामध्ये देऊन टाकले. या दोन्हीमध्ये खरं म्हणाल तर व्यवहारच विचार करायचा तर काय भरोसा. त्यांनी आम्हाला महिनाभर दूध द्यावं, महिन्याच्या शेवटी दुधाचे पैसे आम्ही नाही दिले तर काय करणार. महिनाभराचं दूध घेतलं आणि महिन्याच्या शेवटी आम्ही पळून गेलो तर त्यांना बिलच नाही दिलं दुधाचं. तर काय त्याच्यामध्ये गृहीत आहे की हा माणूस इथे राहणार आहे, हा माणूस नोकरी करणार आहे, हा माणूस सज्जन आहे. हा मनुष्य आपल्याकडे जेव्हा दुधाचं रतीब लावायला येतो तेव्हा ह्याला कायमस्वरूपी दूध पाहिजे आहे, त्यामुळे तो आपल्याशी असा व्यवहार करणार नाही. म्हणजे इथे गृहीतकृत्य काय आहे, त्याच्या या सगळ्या गोष्टींच्या वरती श्रद्धा ठेवली आहे. श्रद्धा काय, हा सज्जन आहे श्रद्धा आहे, हा चांगला आहे श्रद्धा आहे, हा नोकरदार आहे श्रद्धा आहे, हा इथे कायम राहणार आहे श्रद्धा आहे. काय भरोसा. असं जर म्हटलं तर व्यवहारच होणार नाही. आम्ही त्यांना आधी पैसे दिले नाही, व आम्हाला ते तसं नको, आम्ही सगळे व्यवहार ॲडव्हान्समध्ये करतो, तुम्ही आम्हाला ॲडव्हान्स द्या आणि मग तुम्हाला काय घ्यायचं ते घ्या. आता घेणारा म्हणेल तुमचा काय भरोसा. आम्ही पण बघतो अनेक जण अनेक कंपन्या काढतात आणि त्या कंपन्यांमध्ये पैसे गुंतवायला सांगतात, कंपनी डुबवतात. आमचे पैसे गेल्यावर आम्हाला काय माहीत नाही तुम्ही कुठे पैसे गुंतवले, ते काय आम्हाला तुम्ही सांगू नका, आमच्याकडे काही तुमचे पैसे गेले. म्हणजे हा सगळा जो व्यवहार आहे जगामध्ये ते काहीतरी गृहीत कृत्य धरावं लागतं आणि त्या गृहीत कृत्यावरती व्यवहार चालतो. म्हणजे प्रत्यक्षामध्ये अग्नी पेटलेला पाहिला, हे प्रत्यक्ष प्रमाणे तर्काचं, की आता काय वेगळा तर्क करायचं कारणच नाही आहे. या ठिकाणी खाली जे लाकूड आहे किंवा विस्तव आहे किंवा तिथे कोळसे आहेत, काही ना काहीतरी तिथे झाडं, काटक्या आहेत, कागद आहेत, कापड आहे, जळत आहे, कापूस आहे आणि हे जे पेटलं आहे हा अग्नी आहे. आता हा अग्नी पेटला आहे, याला वेगळं प्रमाण देण्याची गरज नाही, कारण डोळ्याला प्रत्यक्ष तिथे अग्नी दिसतोय. त्यामुळे नैयायिक म्हणतात की आम्हाला कोणत्या कारणाने आम्हाला जरूर नाही आहे की हे सिद्ध करण्याची, कारण हे आम्हाला समोरच दिसत आहे. नंतर अनुमान प्रमाण आहे. अनुमानामध्ये मात्र अग्नी समोर नाही आहे. त्या डोंगरावरती कुठेतरी अग्नी तिथे धूर येताना दिसतोय. जिथून धूर येताना दिसतो आहे तो येणारा जो धूर आहे त्या धुरावरून आपण म्हणणार आम्ही इतक्या लांब आहोत पण तिथून धूर येतोय, त्या अर्थी तिथे कुठेतरी अग्नी पेटलेला आहे. यत्र यत्र धूमः तत्र तत्र वह्निः, असं लगेच नैयायिक तर्क करतात. ते काय म्हणतात, त्याच्या काही लक्षणांवरून अनुमान करतायत की आपल्याला बाहेर तळणीचा वास आला की कोणीतरी म्हणतं बहुतेक भजी तळताय, लगेच दुसऱ्याचं तिखट नाक असतं, तो म्हणतो नाही नाही भजी नाही तळत आहे, ती बहुतेक चकली तळताय. हा चकलीचा वास आहे, हा भाजणीचा वास आहे, हा भज्यांचा वास नाही. म्हणजे त्या तळणीत काय पडलं आहे हे कळायला सुद्धा तर्क आहे आणि त्या तर्काने तिथे काय आहे याचा अंदाज लावला जातो. माणूस म्हणतो नाही नाही हा पदार्थ गोडाचा आहे, तळला जाणारा पदार्थ नमकीन नाही आहे, तिखट मिठाचा नाही आहे, हा गोडाचा पदार्थ तळला जातो का, त्याचा वास वेगळा आहे. गूळ किंवा साखर तळली कशी जाते किंवा तळणीमध्ये पडली तर ती त्या ठिकाणी काय प्रकारचा आपल्याला स्वाद किंवा वास त्याच्यातून निर्माण होतो ते आपल्याला कळतं आणि लक्षात येतं की अरे हे गोड आहे काहीतरी, हे तिखट आहे काहीतरी, याच्यात कांदा आहे, याच्यात लसूण आहे, सगळ्याचे वास की त्याच्यावरून माणूस तर्क करतो. आता हे नैयायिक असं म्हणतात की आमचं शास्त्र तरबेज कशामध्ये, अनुमानामध्ये. नैयायिकांचं शास्त्र त्याचा बेस, त्याचा पाया किंवा त्याचा मुख्य भाग जर काही असेल तर ते अनुमान आहे. अनुमान म्हणजे तर्क आहे. तर्काने विषय जाणून घेणे. मग आता इथे काय आहे, तर्काने विषय जाणताना 2-3 गोष्टी आहेत. तर्काने जाणताना कसं जाणलं जातं की आपल्या ठिकाणी तर्क केलेला आहे आणि तो तर्क आपल्याला जसा संयुक्तिक वाटतो त्याप्रमाणे त्या विषयाचा निष्कर्ष काढला आहे.
नैयायिकांनी काय तर्क केला परमात्म्याच्या विषयी? त्यांनी असा तर्क केला की एक कुटुंब चालवण्याकरता जर कुटुंबामध्ये खंबीर व्यक्ती लागतात, त्याच्याशिवाय कुटुंब जर चालत नाही, तर एवढं मोठं जग हे कुणाच्या तरी नियंत्रणाशिवाय कसं चालेल? म्हणजे हे जग चालवणारा कोणीतरी असला पाहिजे. आता हा नैयायिकांचा तर्क झाला. तर्क करणे ही गोष्ट ठीक आहे, पण नुसता तर्क जेव्हा होत राहतो, त्याला जर काही अधिष्ठानच नसेल तर तर्काला अर्थच नाहीये. कारण तर्क कसाही आणि कुठेही जाईल, त्याला मुळामध्ये पाया नाही. कोणत्या तरी पायावर तर्क उभा असला पाहिजे. कोणी जसं व्यवहारामध्ये लोक म्हणतात की नाही, तुम्हाला तुमची देवावर श्रद्धा आहे की नाही? नाही, आमचा काही देवावर विश्वास नाही. आम्ही काय ते घरातले देवबीव त्याची पूजा बिजा आम्ही काही करत नाही, आम्ही काही मानत नाही, आम्ही काही मानत नाही. ह्याला पुरावा कोण? हे कशाच्या आधारावर आम्ही देव मानत नाही? कोणत्या ग्रंथाच्या आधारावर, कोणत्या विचाराच्या आधारावर, कुणा आप्तवाक्याच्या आधारावर, किंवा माझे सासरे आहेत किंवा माझे वडील आहेत, त्यांनी जो पंथ स्वीकारला आहे तो पंथ आर्य समाजी आहे. आर्य समाजामध्ये पूजा मान्य नाही आहे. ते फक्त वेद मानतात पण पूजा मानत नाही. त्यामुळे आमच्या घरी पूजा होत नाही, बाकी आम्ही सगळं करतो. त्यामुळे आम्ही देवपूजा मानत. तर आता अधिष्ठान काय आलं की आम्ही आर्य समाजी आहोत. त्यामुळे आम्ही आर्य समाजी असल्यामुळे आम्ही देवाची पूजा करत नाही. आता हा तर्क योग्य का अयोग्य? हा तर्क संयुक्तिक. हा तर्क योग्य का? कारण त्या युक्तीला आधार आहे. आता मला असं वाटतं की हे काही तितकंसं योग्य ठरणार नाही. मला असं वाटतं त्याला काय आधार आहे? मला असं वाटतं त्याला काही आधार नाही. मला आत्ता असं वाटलं, पुढच्या क्षणी वेगळं वाटेल. मला वाटलं काय आहे, मी स्वतः प्रमाण कधी असू शकत नाही. आणि त्यामुळे तर्क, नुसता तर्क हा अप्रतिष्ठित आहे. म्हणजे त्या तर्काला प्रतिष्ठा नाही. तिष्ठा म्हणजे राहणे, उभे राहणे. तिष्ठ म्हणजे उभं राहणं. आणि प्रकर्षेण म्हणजे उभं राहणं, म्हणजे हा स्टँड होणार नाही. इंग्रजीमध्ये जसं म्हणतो ना की दिस विल नॉट स्टँड, दिस आर्ग्युमेंट विल नॉट स्टँड, हे जसं आपण म्हणतो तसं आहे की हा नुसताच वरवरचा विचार असेल तर तो विचार उभा राहू शकत नाही. हा विचार का उभा राहू शकत नाही? कारण त्याला त्याचा काही पाया नाही. बिना पायाची वस्तू कशी उभी राहील? पायाशिवाय ती वस्तू उभी राहणार नाही. आणि त्यामुळे तिला भक्कम पाया पाहिजे. आणि म्हणून नैयायिक जे आहेत ते तर्क करतात. ब्रह्मसूत्रकारांनी तर्क अप्रतिष्ठित आहे असं म्हटलेलं आहे. तर्क अप्रतिष्ठित का? कारण नुसत्या तर्काला अर्थच नाही. म्हणजे मला असं वाटलं म्हणजे ते असं घडलं असेल, मग ते मला तसं वाटलं म्हणजे बहुतेक ते तसं असेल. अरे आपण म्हणतो हे काय आहे? एक तर डे ड्रीमिंग आहे, ही दिवा स्वप्न तरी आहे, किंवा याच्यामध्ये नुसता कल्पना विलास आहे. याला काही अर्थ नाही. कारण याला काही पायाच नाही, हे बेसलेस आहे. आपण व्यवहारात सुद्धा म्हणतो याला काही अर्थच नाही आहे. हे कसले आर्ग्युमेंट्स करता तुम्ही? ही आर्ग्युमेंट स्टँडच होऊ शकत नाही, उभीच राहत नाही. तसं नैयायिकांनी त्यांचा जो विषय आहे तो हा तर्क म्हणजे अनुमान, हे नैयायिकांचं प्रमुख वैशिष्ट्य आहे. म्हणजे न्याय दर्शन कशा करता? प्रत्यक्ष प्रमाणाकरता न्याय दर्शनाची गरज नाही. आगम प्रमाणाकरता सुद्धा तितकी गरज नाही. फक्त गरज कशा करता आहे? अनुमान प्रमाणाकरता. आणि ज्याचं अनुमान काढायचं आहे ते अनुमान तर्काधिष्ठित काढलं जातं. त्या तर्काकरता तो कसा वापरला जातो तेच आपण उद्याला एक म्हणजे पुढच्या वेळी आपण एक चांगलं, कारण आज लोक नाही आहेत जास्त म्हणून ते येतील तेव्हाच आपण तो विषय घेऊ. कदाचित 12 तारखेनंतर येणार आहेत ना, तर त्यानंतर घेऊ. पण एक वाक्य कसं चालतं आणि नैयायिक तो तर्क कसा मांडतात. मग आता ही न्यायघटित प्रक्रिया वेदांतामध्ये का आली? त्याच्याकरता आली. कशा करता आली? की आम्हाला जो विषय मांडायचा आहे, अनुमान आम्हाला काढायचं आहे, आमचं आम्हाला काढायचं आहे. म्हणजे कुणाला काढायचं आहे? शंकराचार्यांना. शंकराचार्यांनी म्हटलं की केवळ अद्वैत हाच सिद्धांत खरा आहे. हे कोणी ठरवलं? शंकराचार्यांनी ठरवलं. मध्वाचार्य म्हणतात नाही नाही,
शुद्ध द्वैत हाच सिद्धांत खरा आहे. वल्लभाचार्य म्हणतात नाही, शुद्ध अद्वैत हाच सिद्धांत खरा आहे. आता हे तिघे उभे राहिले, हा माझा सिद्धांत खरा आहे, माझा सिद्धांत खरा आहे, माझा सिद्धांत खरा आहे. ठीक आहे, तिघांचे सिद्धांत खरे आहे असं आपण म्हणू, कारण ते उभे राहिले, त्यांनी ते सिद्ध केले आणि त्यांना त्यांचे फॉलोअर्स मिळाले, त्यांना त्यांचे अनुयायी आहेत, ते पंथ निर्माण झाले आहेत. ती विचारधारा प्रत्यक्ष जीवनात रुजली. कशाच्या आधारावर रुजली? कशाच्या आधारावर तर्क केले? त्यांनी गोष्टी मुळामध्ये ज्या मान्य केल्या त्या सगळ्यांनी सारख्याच मान्य केल्या. सगळ्यांना वेद प्रमाण आहे, सगळ्यांना ब्रह्म हेच जगाचं कारण आहे, प्रमाण आहे. सगळ्यांनाच कर्मविपाक प्रमाण आहे, सगळ्यांनाच पुनर्जन्माचा सिद्धांत प्रमाण आहे. सगळ्यांनाच जीव, जगत आणि जगदीश्वर या तिघांच्या मधून आपल्याला जो अनुभव आहे, तो अनुभव आम्ही जो घेतो त्या अनुभवाची प्रक्रिया किंवा तो अनुभव मान्य आहे. मोक्ष सगळ्यांना मान्य, मोक्षाकरता साधना सगळ्यांना मान्य. आता या जगाचा अनुभव सगळ्यांना मान्य आहे असं आपण आता का बोललो? जीव आणि जगत, जीवाचं जीव पण अनुभवाला येतं. त्यामुळे जीव आहे हे शंकराचार्यांना सुद्धा जीवो ब्रह्मैव नापरः म्हटलं तरी जीव हा शब्द वापरावा लागणारच आहे, कारण जीव जीव आहेच की प्रत्येकाच्या ठिकाणी जीव आहे. जीव मान्य केला. ज्या जगतामध्ये व्यवहार करतो ते जगत मान्य करावं लागलं, कारण जरी यांनी मिथ्या म्हटलं आणि जरी यांनी म्हणजे शंकराचार्य आणि जरी मध्वाचार्यांनी जगाला सत्य म्हटलंय, जग सत्य आहे म्हणतात, ते दोन टोकावर आहे ते दोघे जण. ते म्हणतात जग सत्य आहे, हे म्हणतात नाही जग मिथ्या आहे. जगाला मिथ्या म्हटलं, जे अस्तित्वाचंच नसतं असं म्हटलं, त्याला अनादी म्हटलं. म्हणजे आता ही अनादी अविद्या जशी आहे तसं आहे, ही आता अविद्या पण अनादी आहे. म्हणजे मिथ्या जे आहे की जे होत नाही तरी ते अनादी आहे. अनादी का आहे त्याचं उत्तर इथे माऊलींनी आपल्याला मागे दिलंय. काय दिलंय त्याचं उत्तर? त्यांनी सांगितलं की ते अनादी का आहे, किंवा इथे दिलं असेल किंवा ज्ञानेश्वरीत दिलं असेल, माझ्या लक्षात नाही कुठे आहे, पण तो विषय आहे आपल्याकडे. आणि त्यांनी असं म्हटलं की ते जर ब्रह्मापासून निर्माण झालं असतं जग, तर ते असत्य राहिलंच नसतं, कारण ते अविद्येपासून निर्माण झालं म्हणून ते असत्य आहे. मग ते जर अविद्येपासून निर्माण झालं आणि अविद्येला पण स्थान नाही, कारण ती प्रतिक्षणाला बदलणारी आहे अविद्या, मग तिलाही जर स्थान नाही आणि जे कायम स्थितिशील आहे त्या ब्रह्मापासून जर ते जग बनत नाही, तर मग हे जग आहे हे कुणापासून? मग ह्याला कोणी निर्माण करणारा नाही, मग ह्याला कोणी निर्माण करणारा नाही म्हणून याला अनादी कॅटेगरीमध्ये घाला. म्हणून हे जग अनादी आहे, कारण त्याला आदी नाही कोणी. आदी म्हणजे निर्माण करणारा, त्याला निर्माण करणारा नाही म्हणून तो अनादी आहे. दुसऱ्या कारणाकरता अनादी नाही आहे तो. म्हणजे परमात्मा अनादी आहे, पण माया पण अनादी आहे. माया सुद्धा अनिर्वचनीयच आहे, माया सुद्धा अनादी आहे. हे जगत सुद्धा आता अनादी आहे आणि परमात्मा सुद्धा अनादी आहे. मग सगळे सारखे आहेत का? नाही. अनादित्व प्रत्येकाचं वेगळं आहे, कारण माया जी आहे ती माया उभीच राहत नाही. माया जे सा न विद्यते मा, आणि या न विद्यते, जी असत नाही तीच माया. मग ती जर असत नाही तर ती परब्रह्मापासून तरी कुठे निर्माण झाली? म्हणजे ती जर निर्माण झाली असं म्हटलं तर ती निर्माण नाही झाली. परब्रह्माने तिला निर्माण करून अशी माया म्हणून नाही ठेवली, पण ती परब्रह्माचाच भाग आहे, परब्रह्माचीच शक्तिरूपिणी. आता हे सगळे शब्दांचे खेळ का खेळावे लागतात? त्याचं कारण असं की पुन्हा तेच वाचारंभणो विकारो नामधेयम, की शब्दांनी तत्वज्ञान मांडायला गेलो की आपण आपल्याच शब्दामध्ये, जसं आपल्याच पायात आपला पाय अडखळला आणि आपण पडलो, तर तसं हे ते आपल्या शब्दात आपण अडखळतो. म्हणजे शंकराचार्य त्यांच्याच शब्दात अडकतात, पण त्यांच्या शब्दात जरी अडकले तरी शंकराचार्य आपण आपल्याकडून अडकवून घेत नाही.
तुम्ही तुमच्या शब्दात कसे अडकलात हे मध्वाचार्य त्यांना म्हणतात, की तुम्ही कसे अडकलात तुमच्या शब्दात. आणि मध्वाचार्य जेव्हा स्वतःला सोडवून घेतलं असं म्हणतात, तेव्हा शंकराचार्य म्हणतात, अहो तुम्ही आमचे पाय पायात अडखळले म्हणता, तुमचे पाय तुमच्याच पायात अडकले. हे सगळं जरी असलं तरी या प्रत्येकाने टोकाचा सिद्धांत मांडला असला तरी सुद्धा हा सिद्धांत का मान्य केला? मान्य करण्याचं कारण काय? मान्य करण्याचं कारण एकच, की सगळ्यांना हे मूलभूत 5-6 सिद्धांत एकसारखे मान्य आहेत. ब्रह्म हे अधिकारण आहे, सगळ्यांना मान्य आहे. कर्मविपाक सगळ्यांना मान्य आहे. पुनर्जन्म सगळ्यांना मान्य आहे. मोक्ष सगळ्यांना मान्य आहे. साधना सगळ्यांना मान्य आहे. जीव जगत आणि जगदीश्वर यांच्यातला परस्परांमधला संबंध सगळ्यांना मान्य आहे. कारण मान्य असलाच पाहिजे जीव जगत जगदीश्वर यातला. पण म्हणजे हे सगळं मान्य करून आता याच्यावर हे प्रत्येक जण आपापला तर्क उभा करतो. म्हणजे शंकराचार्य तर्क उभा करतात. वेदांचं प्रामाण्य पहिलं आहे ना, आपण आता जे म्हटलं त्याप्रमाणे, की वेद प्रामाण्य कुणीही आचार्यांनी नाकारलेलं नाही. वेदाला प्रमाण मानल्यावर वेदामध्ये खंडीभर श्रुती आहे. त्यातल्या कोणत्या श्रुती आपल्याला उपयोगी आहेत तेवढ्याच शंकराचार्य घेतात. ज्या मध्वाचार्यांच्या उपयुक्त आहेत तेवढ्या श्रुती मध्वाचार्य घेतात. ज्या वल्लभाचार्यांना उपयुक्त आहेत त्याच वल्लभाचार्य घेतात. म्हणून आपण ममैवांशो जीवलोके असं म्हटलं की शंकराचार्य मम अंश एवढं म्हटल्याबरोबर शंकराचार्य मात्र लगेच अंश इव अंश हा म्हणतात. म्हणजे अंश इव अंश हा म्हणजे काय? अंशाप्रमाणे अंश समजावा म्हणजे काय? एवढाच युक्तिवाद. माहिती आहे इथे युक्तिवाद करायला आपले पाय लटपटलेले आहेत. तिथे आचार्य थांबत नाहीत. कोणतेच आचार्य. जिथे आपल्या पायाला लटपट आहे हे कळतं तिथून आचार्य सरळ पुढे निघून जातात. कारण त्यांना बाहेर पडावंच लागतं. प्रत्येकाच्या भोवती जाल आहेच, त्या जालाच्या बाहेर पडावंच लागतं. पण शंकराचार्यांना फार वेळा त्या जाळ्यात अडकावं लागत नाही. मध्वाचार्यांना फार वेळा अडकावं लागतं. त्याचं कारण आहे शंकराचार्य श्रौत प्रमाणाच्या पलीकडे जात नाहीत. मध्वाचार्य पुराणाच्या प्रमाणानेच व्यवहार करतात. कारण पुराण पुष्कळ ऐसपैस आहे, त्यामुळे ते ऐसपैस याच्यामध्ये प्रमाणे मिळून जातात. म्हणून पुराण ही त्यांनी मान्य केली आहे. पण फार सुंदर युक्तिवाद आहे. सांगण्याचा आता हेतू आपण आपल्या न्याय दर्शनावर येऊ, की एक मुळामध्ये भूमिका, एक बेस हा सगळ्यांनी सामान्य जेव्हा मान्य केलेला आहे आणि करायलाच पाहिजे, हा जर मान्य केला आहे तर तुम्ही काय बोलता ते आम्ही ऐकू. आम्ही वेदाला मान्य करत नाही, पण आम्ही वेदामध्ये सांगितलेल्या तत्वज्ञानावरती आम्ही टिप्पणी करतो, ऐकणार नाही. म्हणून स्वतः प्रमाण कोणी ऐकणार नाही. मी प्रमाण आहे असं जर कोणी म्हणायला लागला तर तू प्रमाण आहेस हे आम्हाला नकोय. तू कशाच्या आधारावर बोलतोस ते सांग. तुला आधार कशाचा? तो म्हणतो आम्हाला कशाचाच नाही. म्हणून बौद्ध हे अवैदिक दर्शन आहे. जैन म्हणतात आम्ही वेद मानत नाही, अवैदिक दर्शन आहे. चार्वाक म्हणतो आम्ही वेद मानत नाही, अवैदिक दर्शन आहे. तुम्ही वेद न मानता तुमच्या मनास येईल ते प्रमाण मानता. कधी मला माहित नाही अलीकडे विषय मांडण्याची वेळ आली की प्रत्येक परंपरेने यांनी आपापलं म्हणून काहीतरी विचार मांडलेला आहे. केवढा विचार आहे तो? अगदी मर्यादित विचार आहे. बौद्धांचा विचार केवढा? आधी बौद्धांना मुळी विचारच नव्हता. बुद्धांनी फक्त आपल्याला काय जे रिअलायझेशन झालं, त्यांना काय जे अनुभूती आली, त्या अनुभूतीचा स्तर काय असेल तेही आपल्याला माहीत नाही. त्या अनुभूतीचं स्वरूप कुठपर्यंत पुढे पोचलं तेही आपल्याला माहीत नाही. पण त्यांच्या मृत्यूकडे पाहता सुकरमांस भक्षण करून बुद्धाचा मृत्यू झालेला आहे. आणि त्यामुळे ह्या सगळ्याचं जे दुसऱ्याला दुःख देऊ नये हे जे मूळ सूत्र आहे त्यात एका जीवाला मारूनच खायचं आहे. दुसऱ्याला त्रास देऊन म्हणजे इथे काही कुठे जे सूत्र मांडता त्या सूत्राशी तुम्ही काही प्रामाणिक नाही आहे हे तर उघडच आहे. आता अशा गोष्टी सोडून द्या. पण तरी सुद्धा ह्या दार्शनिकांनी अनुभव कशाचा घेतला, अनुभूतीच्या कोणत्या स्तरावर जाऊन पोहोचले
फार अलीकडच्या अनुभूती आहेत. त्यामुळे वेदांतांनी यांना मान्य करावं कसं शक्य आहे? म्हणजे जगभरामध्ये हे लोक जे म्हणतात ना की तुम्ही फार आग्रही आहे, आम्ही आग्रही नाही आहे, आमचं सगळं सोडून द्या तुम्ही. आम्ही जर असं म्हटलं की एक मोठंच्या मोठं हिमालयासारखा आमचा वेदांत विचार आहे किंवा भारतीय तत्त्वज्ञान आहे, त्याच्यातली पुराणं, तुम्ही म्हणाले सगळी पुराणातली वांगी पुराण एक जग फालतू आहे, पुराणं सोडून द्या. बरं, दुसरं तुम्ही महाभारत सोडून द्या, हे काही अर्थ नाही, हा इतिहास नाही आहे. रामायण गोष्ट आहे, अर्थ नाही, ह्याला सोडून द्या. उपनिषद तुम्ही सोडूच शकत नाही. जगामध्ये आज कोणताही बुद्धीची ज्याच्या ठिकाणी थोडी जाण आहे त्याला उपनिषदांना त्यागताच येत नाही, त्याला ते टाकून पुढे जाताच येत नाही. ब्रह्मसूत्र टाकून पुढे जाताच येत नाही, भगवद्गीता टाकून पुढे जाताच येत नाही. हे बोलतात कुठे? आमचे रामायण महाभारत पुराण, श्रुती स्मृती पुराणोक्त, त्याच्यामधले श्रुतींवर ह्यांना काही बोलता येत नाही. त्यांना पुराणांवर बोलता येतं, त्यांना इतिहासावर बोलता येतं. ज्याला आम्ही रामायण आणि महाभारत हा इतिहास म्हणतो, त्याच्यामध्ये आलेल्या पुष्कळ कथा आहेत. काही मागून आल्या असतील, काही प्रक्षिप्त, काही असू शकेल. प्रश्न तो नाही आहे. प्रश्न आमचं म्हणणं एवढंच आहे की हा जो इतिहास आहे, ह्या इतिहासामध्ये ज्या ज्या घटना आल्या आहेत त्या घटना तुम्हाला मान्य आहेत का अमान्य आहेत हा विषय नाही, पण त्या घटना ज्या तत्वाकरता आलेल्या आहेत ते तत्व तुम्ही अमान्य करूच शकत नाही, कारण ते त्रिकालाबाधित सत्य आहे. ज्या तत्व तुम्हाला मान्य नाही ना, ही घटना जशी घडली आहे तशी घटना तुम्हाला स्वीकारायची नाही. आम्ही मान्य करतो, तुम्हाला नाही स्वीकारायची, नका स्वीकारा. वास्तविक पाहता ओपनहॅमर सारखा जो अलीकडच्या युगामधला शास्त्रज्ञ आहे तो म्हणतो की आम्हाला आता विज्ञानामध्ये काही वर्षांनंतर शिवपुराणातल्या काय कथा आहेत त्या पुराणामध्ये शिव हे ब्रह्म आहे असं समजून आम्हाला त्या शिवपुराणातल्या कथाच सायन्स म्हणून ऐकायच्या आहे. कारण शेवटी एकटं एक ब्रह्मच सत्य आहे हे आम्हाला ज्यावेळी समजणार आहे त्यावेळी आम्ही त्या ब्रह्माच्या ह्या कथा लिहिणार आहे. पण आज असं आहे, आज आमची मानसिकता हे पचवण्याची नाही आहे जे त्या शास्त्रज्ञांनी पचवलं. म्हणजे आम्हाला असं वाटतं काय त्या गणेश पुराणात त्याच कथा, तोच मधु आणि तोच कैटभ, इकडे पण तोच मधु आणि तोच कैटभ, ही नावं आपली सगळी तीच, सगळ्या असुरांची. तिकडे गणपतीने मारला, इकडे शंकराने मारला, तिकडे विष्णूने मारला. हे सगळे आपले त्याच राक्षसांना मारत असतात, फक्त वरती नाव वेगळं, पुराण तेच, कथा तशाच. आता ज्याला ज्या दैवताची उपासना करायची तो त्या दैवताची कथा करील, तो त्या रूपामध्ये त्या दैवताला पाहिल, तो त्या रूपामध्ये त्या कथा जाणील. आता त्या आम्हाला जर मान्य करायच्या नाही तर करू नका, पण त्या कथांच्या मागे त्या दैवतांच्या रूपामध्ये जे सूत्र सांगितलंय किंवा जे तत्व सांगितलंय ते तत्व तुम्ही टाकू शकत नाही. तर हे जसं आहे की प्रत्येकातलं तात्पर्य काढायला लागतं, तसं तात्पर्य काढायला माझा सिद्धांत आहे. मला केवळ अद्वैत हा सिद्धांत सिद्ध करायचा आहे असं शंकराचार्य म्हणाले, तर शंकराचार्यांना काय केलं पाहिजे? प्रत्यक्ष प्रमाण, अद्वैत दाखव. काय दाखवणार ते अद्वैत? कारण ही अनुभूती अशी एकाने दुसऱ्याला दाखवण्याची नाही, सब्जेक्टिव्ह आहे, व्यक्तिनिष्ठ आहे, प्रत्यक्ष प्रमाण नाही. आगम प्रमाणामध्ये सगळंच लिहून ठेवलेलं आहे, म्हणजे वेदांच्या मध्ये सगळंच लिहिलेलं आहे. आणि त्यांनी त्याच्यामध्ये भले अद्वैत असेल, भले द्वैत असेल किंवा आणखीन काही तत्वज्ञान उभं केलं, तर प्रत्येकाला त्यातनं. आता बघा, या वेदांच्या मधून जैनांनी सुद्धा त्यांचा ऋषभदेव कुठून काढला? आमच्या त्याच्यातूनच काढला. सगळे तीर्थंकर त्यांनी जे मान्य केले ते मुळामध्ये वेदाशीच नेऊन जोडलंय आणि वेदाचं प्रामाण्य ते मान्य करत नाही. म्हणजे तो ऋषभदेवाला सुद्धा त्यांनी वेदातूनच घेतला. आमचं काही म्हणणं नाही, तुम्ही आम्हाला मान्य करा का न करा. आता आपला प्रश्न असा आहे की शंकराचार्यांनी त्या वेदातून जे प्रमाण म्हणून काढलं आणि आपला केवळ अद्वैताचा सिद्धांत सिद्ध करायला घेतला, त्यांना आगम आणि प्रत्यक्ष या दोन प्रमाणात काही करता येत नाही. आगमाचा आधार घेता येतो आणि प्रत्यक्ष प्रमाण दाखवता येतं. याच्यापेक्षा काही नाही. जर आलीच वेळ दाखवण्याची तर दाखवली आहे.
आता ज्ञानेश्वर महाराजांना म्हटलं, अहो हे तुमचा सिद्धांत हे तत्वज्ञान आम्हाला मान्य नाही, सर्वाभूती परमेश्वर भरून राहिलाय, मग या रेड्यामध्ये परमेश्वर आहे म्हणायला लावा त्याला वेद. म्हणून दाखवले वेद. कारण का दाखवायला लागलं प्रत्यक्ष प्रमाण. जेव्हा वेळच पडली त्यावेळी त्या प्रत्यक्ष प्रमाणाने दाखला द्यायला लागला तेव्हा दिला. पण सारखं तुम्हाला प्रत्यक्ष प्रमाण उपयोगाला येत नाही. आता अक्कलकोट स्वामींनी प्रत्यक्ष प्रमाणांनी त्यांच्या चरित्रात घडवलेल्या घटना आज काय करणार? म्हणजे त्या कालबाह्य नसल्या तरी सुद्धा या कालात घडणार नाहीये. त्या कालबाह्य आहे असं थोडंच आहे. त्यांच्या चरित्रामध्ये त्या जेव्हा ग्रथित करून ठेवल्या आहेत तेव्हा त्या प्रत्येकाचा आधार शब्दाचा प्राप्तच आहे त्याला, नाही असं नाही. पण आज त्याचं काय करायचं? मग जे कायम टिकणार आहे ते काय आहे? ते तर्काधिष्ठित आहे. ते अनुमान प्रमाण आहे की जे तुमच्या तर्काने बिनतोड तर्क केला आहे आणि तुम्ही ती गोष्ट सिद्ध केलेली आहे. आता तुम्हाला सांगते, माझ्याच गुरुजींच्या स्वामीजींच्या चरित्रातला प्रसंग आहे, कदाचित तुम्ही वाचला पण असेल. त्यांच्या कॉलेज डेजमध्ये जेव्हा ते कॉलेजमध्ये गेले, त्यांची जेव्हा सर्जरीची टर्म लागली तेव्हा सर्जरीला त्यांचे गुडरॉक म्हणून कोणीतरी ते इंग्लंडमधले प्रोफेसर होते. तर त्यांनी सांगितलं की अहो हा विद्यार्थी धोतर नेसून येतो, ह्याला आता थिएटरमध्ये कसा घ्यायचा? धोतर चालणार नाही, ह्याला सांगा पॅन्ट घाला. आता काही माणसं आग्रही असतात, ते म्हणाले पॅन्ट घालायची काय जरूर, तुम्हाला आसेप्टिक प्रिकॉशन्स पाहिजेत ना. तर म्हणाले मी माझं धोतर स्वच्छ आहे, मी रोज सकाळी स्वच्छ धुतलेलं धोतर घालून येतो, आणि माझ्या धोतरावरती सुद्धा कुठलेही जंतू तुम्हाला सापडणार नाही. नाही नाही म्हणाले, पण तुम्हाला ते आत येऊन तुम्हाला वॉश घेऊन तुम्हाला हे करावंच लागेल, ड्रेसअप व्हावंच लागेल. ते म्हणाले मी घालणार नाही. ते म्हणाले का घालणार नाही? त्यांनी सांगितलं कल्चरच करायचं असेल तर या लोकांना घालायला देतात ते कपडे, त्याच्यात त्याचं पाणी काढा, ते कल्चर करा, आणि माझ्या धोत्राचं पाणी काढा, ते कल्चर करा. जंतू सगळ्यात जास्त कशात आहेत ते बघा. त्या धोत्रातून काढलेल्या पाण्यात आहेत का त्या पॅन्टमधनं काढलेल्या पाण्यात आहेत? कारण हिला 6-6 महिने पाणीच लागत नाही. तुमच्या ऑपरेशन थिएटरमध्ये आलं की त्या पॅन्टी घालायच्या. त्या माणसाने मग त्यांना परवानगी दिली की या धोतर नेसून मला त्यांनी सांगितलं या विद्यार्थ्याला परवानगी द्या आणि याला जे ऑपरेशन थिएटरमध्ये त्याच्या धोत्रामध्ये येऊ द्या. हा युक्तिवाद आहे. हा जो युक्तिवाद आहे, माणसं राहत नाहीत. तो ड्रॉफही राहिला नाही, ते वरदानंदही राहिले नाही, पण राहतं काय? तर्कनिष्ठ प्रमाण राहतं. आणि म्हणून प्रमाणातलं हे अनुमान प्रमाण जे आहे तो तर्क नैयायिकांनी उभा केला. म्हणजे न्यायशास्त्र हे जगभरामध्ये म्हणजे कसं असतं बघा, की राजा रामण्णांनी असं म्हटलंय की म्हणाले मी वेस्टर्न लॉजिक आम्ही नेहमीच आमच्या सायन्समध्ये विचारामध्ये घेतो, आणि वेस्टर्न लॉजिकने आम्ही आमचे काय होतं सगळेच म्हणजे जे काही रिसर्चचे भाग आहेत ते सगळेच भाग काही लगेच लॅबमध्ये किंवा सगळेच काही आपल्याला तिथल्या तिथे सिद्ध होत नाही. त्याचं थिअरॉटिकल वर्क पुष्कळ असतं. तर त्याचा जो थिअरॉटिकल पार्ट आहे तो करताना काही लॉजिक लावावंच लागतं, त्या लॉजिकनी उभं राहावं लागतं. म्हणाले आजपर्यंतच्या सायंटिस्टनी लावलेलं जे वेस्टर्न लॉजिक आहे त्या वेस्टर्न लॉजिकनी आम्ही जेव्हा एखादा विषय समजून घ्यायला लागतो आणि एखाद्या ठिकाणी अडतो की जिथे आम्हाला पुढे जाता येत नाही तिथे म्हणाले मी इंडियन लॉजिकचा म्हणजे न्यायदर्शनाचा उपयोग करतो. म्हणजे इंडियन लॉजिक हे अधिक सूक्ष्म आहे आणि ती अधिक करेक्ट मेथड आहे. त्या आपला एक विषय घेतला की त्या दिशेने पुढे जाण्याकरता ती एक व्यवस्थित अशी पद्धती आहे आपली बुद्धिनिष्ठ काही गोष्टी मांडण्याची. आणि त्यामुळे हे जे अनुमान प्रमाण आहे हे अनुमान प्रमाण घेतलं कुठून? हे न्यायदर्शनातून. अनुमान प्रमाणामध्ये काय आहे? युक्ती किंवा तर्क आहे, आणि तर्काने आपला विषय सिद्ध करायचा आहे. शंकराचार्य आपलं तत्वज्ञान कशाच्या पातळीवर सिद्ध करतात? प्रत्यक्ष प्रमाणाने, आगम प्रमाणाने करतातच. ती प्रमाणं दिलीच जातात, पण सगळ्यात जास्त कारण आगमाशिवाय होणारच नाही.
आगमाच्या वरती आधारितच तर्क आहे आणि त्याकरता म्हणून जो संदर्भ आहे तो आगमांचाच आहे. आगम असो निगम असो काय जे असेल ते, म्हणजे आगम निगम किंवा पुढे आप्तवाक्य किंवा पुढे इतिहास आदी, ह्या सगळ्यांच्या मध्ये आपला तर्क आपण उभा करायचा आहे. मग शंकराचार्यांचा अद्वैत सिद्धांत हा कायमस्वरूपी यशस्वी झाला का? नाही. एखादा द्वैती जर न्यायशास्त्रामध्ये एखाद्या अद्वैत्यापेक्षा अधिक पटुत्व त्याच्याकडे असेल किंवा पटू असेल, त्याच्यामध्ये तो पारंगत असेल, तर तो अद्वैत्याला हरवतो. तो म्हणतो द्वैत सिद्धांतच कसा बरोबर आहे. या विजय टॉकीजच्या जवळ जो राघवेंद्र स्वामींचा मठ आहे ना, तो ती जागा तशीच मिळालेली आहे नाना फडणवीसांच्याकडून, की पुण्यामध्ये अद्वैत वेदांताला इतकं महत्त्व, आजही त्यांची खंत आहे की पुण्यामध्ये अद्वैत वेदांत हा इतक्या प्रचुरतेने विचारात घेतला जातो, इथे कोणी द्वैत वेदांताचे अभ्यासकच नाही. म्हणून ते द्वैती स्वामी इथे आले, त्यांनी इथल्या अद्वैत्यांशी वादविवाद केला आणि सगळा वादविवाद हा असाच असतो, तर्कानी युक्तिवादाने. त्यांनी तो वादविवाद केला आणि त्यांनी सिद्ध केलं की अद्वैत सिद्धांतापेक्षा द्वैत सिद्धांतच कसा श्रेष्ठ आहे. कारण त्यावेळी तो कमी पडला तर्काला, हा तर्काला श्रेष्ठ ठरला, मग ते जिंकले वादात. म्हणजे असे वादविवादात जिंकतात याचा अर्थ शंकराचार्यांचं तत्वज्ञान अल्टिमेट आहे आणि मध्वाचार्यांचं तत्वज्ञान खड्ड्यात आहे असं काही नाही. यातले प्रत्येक आचार्य दुसऱ्याला हरवू शकतात, फक्त ज्याच्याकडे उत्तम तर्क आहे. आणि तो उत्तम तर्क कोण देतो? तो न्यायदर्शन देतो, ज्याचा अभ्यास उत्तम आहे न्यायदर्शनाचा. आता हे अमृतानुभव काय आहे? तोच खेळ आहे. हा सगळा न्यायदर्शनाचा खेळ आहे की तर्कानी अनुमानाने विषय सिद्ध करणे. तर इथे एकेका विषयाची सिद्धी तर्कावरती केलेली आहे. आणि म्हणून आपल्याकडे ह्या सगळ्या आचार्यांनी आता पुन्हा संतांचं, आता इथे काय आहे, हे संतांचं तत्वज्ञान आहे, ज्ञानेश्वर माऊलींनी मांडलेलं. आता संतांनी या न्यायघटित प्रक्रिया घेतलेल्या नाही, म्हणजे थेट भगवंताशी संवाद साधलेला आहे. त्यांचं काव्य जर बघितलं तर नामदेव महाराज असो की तुकाराम महाराज असो की ज्ञानेश्वर माऊली असो, आपली जी अनुभूती आहे, आपला जो विषय आहे किंवा आपल्याला जे तत्वज्ञान मांडायचं आहे ते थेट सांगितलेलं आहे. त्याच्यामध्ये कुठे तर्कानी वगैरे ही जी सगळी वाणी आहे ही आप्तवाक्यच झालेली आहे. म्हणजे एखादं दर्शन आप्तवाक्य होईल का? होणार नाही. पण संतांचे अभंग आप्तवाक्य होईल का? तर ते आप्तवाक्य. कारण का? तर ती सत्याची सिद्धी आहे. आणि म्हणून एक संतांनी तत्वज्ञान मांडण्याची एक वेगळी पद्धत चोखाळली की ह्या पद्धतीने त्यांनी थेट आपले अनुभव सांगितलेले आहेत. त्याच्यात त्यांनी तर्क वापरलेले नाही. ह्या काय आहे? या सगळ्या न्याय घटित प्रक्रिया आहे. न्यायाने घटित, न्यायशास्त्राप्रमाणे जशा घडवल्या जातात तशा त्या प्रक्रिया आहेत. तर त्या प्रक्रियांमधून वेदांत सिद्ध करत गेलं की दुसऱ्या विचाराशी लढाई करायला त्या न्यायघटित प्रक्रिया ह्या उपयोगाला येतात. म्हणजे गणित आहे, गणित सोडवायचं आहे. गणित किती पद्धतीने सोडवता येतं तेवढ्या पद्धतीने आम्ही सोडवू शकतो. एखादा विषय आपण मोठ्या मोठ्यांचे पेपर्स ऐकतो ना की त्यांनी गणिताचा पेपर 100 मार्कांचा सोडवला. आणि एवढंच नाही तर एखादं प्रमेय सिद्ध करण्याच्या त्यांनी 2-2, 3-3 पद्धती लिहिल्या. एका पद्धतीने नाही प्रमेय सिद्ध केलं. म्हणजे आजच्या भाषेत बोलायचं तर एखादा मुलगा CA ला बसला आणि त्याला जर त्याच्या अकाउंटन्सीच्या पेपरमध्ये जर एखादा प्रॉब्लेम दिला की बाबा ही केस तू कशी सोडवणार किंवा ही तुझ्या बुद्धीने तू ही केस कशी मांडणार किंवा कशी सिद्ध करणार, कसं त्याचं पूर्ण त्या केसचं विवरण तुझ्याकडून होईल. एकच मेथड नाहीच आहे, अनेक मेथड्स आहेत. अनेक मेथडनी मनुष्य जाऊ शकतो. पण एकाच्या डोक्यात तेवढ्या मेथड झाल्या आणि त्यांनी तेवढ्या मेथड्स लिहिल्या तर त्याचं कौतुक आहे की ह्याच्याकडे सगळे पर्याय एका क्षणात उपलब्ध आहेत आलेल्या प्रॉब्लेमला सोडवण्याकरता. तर तशा प्रकारे आहे
की कोणताही प्रॉब्लेम येईल तर्क कसा करत जावं लागतं. आपण जे मगाशी म्हटलं तसं आहे की आता आपण थोडी त्याची पार्श्वभूमी घेतली. आता याच्या पुढे जी जी ओवी येईल त्याच्या पुढे आपण पाहत जाऊ की एक गृहीत धरलेलं असतं आणि मग दुसरं सोडवलेलं असतं. एकाला गृहीत धरून दुसऱ्याला सोडवलं की त्याची सिद्धी केली. त्याची सिद्धी करताना काहीतरी गृहीत धरलं. आता हे जसे दृष्टांत बदलत जातात ना, हे दृष्टांत का बदलत जातात? कारण प्रत्येकाच्या ठिकाणी गृहीत कृत्य बदलली आहे. म्हणजे थिअरी नैयायिकांचीच आहे पण मांडणी संतांची आहे. या अमृतानुभवामध्ये मांडणी संतांच्या पद्धतीने केली आहे ओवीबद्ध, आणि त्याच्या मागची जी थिअरी आहे ती मात्र नैयायिकांची आहे. सगळं तर्कवादाने पक्क असं बंदिस्त करून ते सगळं त्यांनी आपल्या पुढे ठेवलं आहे. अगदी उत्तम प्रकारे शिजवलेलं म्हणतो तसं व्हेरी वेल कुक्ड, की ज्याच्यामध्ये कुठे चवीला एवढीशी सुद्धा म्हणायला जागा नाही की अहो थोडं मीठ असतं तर बरं झालं असतं, थोडी साखर असती तर बरं झालं. काही नाही, एकदम परफेक्ट जे बनलं आहे ते कशाच्या जोरावर बनलं आहे? न्यायदर्शनाच्या जोरावर. न्यायदर्शन कशावर आधारित आहे किंवा ते कशाने ओळखलं जातं? तर ते तर्काने ओळखलं जातं. न्याय म्हणजे तर्क, असंच आपल्याकडे रिलेशन मांडलं जातं की न्याय म्हणजे काय? तर्क आहे. आणि म्हणून हे सगळे विषय तर्काने सिद्ध करून ठेवलेले आहेत. जगामध्ये पण सगळं तत्त्वज्ञान म्हणताना म्हणजे समजा टॉल्स्टॉय असू दे, ॲरिस्टॉटल असू दे, प्लुटो असू दे, अलीकडचे तत्त्ववेत्ते असू दे, ते पण लॉजिकलीच जातात. फक्त त्यांचं लॉजिक वेस्टर्न लॉजिक आहे, आपल्या लोकांचं इंडियन लॉजिक आहे. हा एवढाच त्याच्यामधला फरक आहे. आणि म्हणून आत्ता हा विषय मांडण्याचं कारण एवढंच की हे जे इथे मांडणी आहे, आधी आत्मा कुठे घेतला नाही, आधी नुसतं अज्ञान घेतलं. अज्ञान कसं, त्याला कसं उडवून लावायचं, त्या तर्काने तो एका तर्काने दुसरा तर्क उडवून लावला. ते त्याचं प्रमाण जे आहे, ज्या प्रमाणाने तो तर्क स्वीकारला होता ते प्रमाण त्याचं उडवून लावलं. दुसरं प्रमाण घेतलं, त्या प्रमाणाने त्याचा विषय उडवून लावला. अशा अनेक प्रमाणांनी विषय उडवले. आता अज्ञान उडवून टाकलं. आता कोणत्या प्रमाणापाशी आले? आता समोरचा म्हणेल की अहो तुमच्या आत्म्यामध्ये जर सगळंच व्याप्त आहे तर तुमच्या आत्म्याच्या पोटामध्ये अज्ञान सुद्धा व्यापलेलंच आहे. ते जर आत्म्याच्या पोटातच आहे, म्हणजे ते जर आत्म्यानीच निर्माण केलेलं आहे, तर मग अज्ञानाला घाबरता कशा करता? आम्ही सगळे अज्ञानामध्ये जगतो, आम्ही सगळे अज्ञानात मरतो, पुन्हा आम्ही अज्ञानात जन्मात येऊ दे की, परमात्माच आहे तो, त्याच्याशिवाय काही वेगळं नाही. मग आपण जसं म्हणतो तसं की जग किती सुंदर आहे हेच आम्ही पाहतो, तसं तो तत्ववेत्ता म्हणतो की अरे ज्ञानच सुंदर आहे असं कोणी सांगितलं? अज्ञान सुद्धा फार सुंदर आहे. आणि म्हणून आम्ही अज्ञान सुद्धा मान्य करतो, अज्ञानातच आम्ही पुन्हा 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 जन्म घेऊ. तर तेव्हा ते सांगतात की आताची स्टेज अशी आली. एका स्टेजला त्यांनी आपल्याला सांगितलं की अज्ञान त्या ज्ञानाच्या ठिकाणी आहे, जे ज्ञानाचं द्वंद्व आहे. म्हणजे ज्ञान झाकलं की अज्ञान आहे, अज्ञान झाकलं की ज्ञान आहे. याचा अर्थ ज्ञान अज्ञान हे द्वंद्व आहे. या स्टेजला आम्ही तत्वज्ञान मांडलं. आणि हे ज्ञान अज्ञान आता कुणापासून निर्माण झालं? त्या परमात्म्यापासूनच. कारण त्याच्याशिवाय काय आहे? त्याच्याशिवाय दुसरं काहीच नाही आहे. म्हणजे त्याच्यापासून हे निर्माण झालं, म्हणजे हे त्याच्या पोटातून बाहेर आलं. मग आता पुढे आता त्याच्या पोटात यातलं काहीही नाही. कारण त्याला याचे लेप जर आम्ही लावत बसलो तर तो पुन्हा आमच्यासारखाच एक संसारी झाला. जसे आपण व्यवहारामध्ये म्हणतो की सामान्य मनुष्य प्रपंच करतो, त्याच्या प्रपंचात 5 10 15 20 25 माणसं असतील, जा एवढा त्याचा प्रपंच. पण त्या संन्याशांचा प्रपंच केवढा आहे? त्यांचा सामान्य माणसापेक्षा मोठा प्रपंच आहे. म्हणजे संन्यास घेऊन काय पुन्हा प्रपंचच करतात ना. मग आम्ही सामान्य प्रपंच करतो ते बरे की, हे एक लॉजिक आहेच ना आपल्याकडे. तसं झालं हे की हा परमात्मा म्हणायचा, हा अव्यय, निर्गुण, निराकार, अखंड, एकरस, निष्क्रिय हे सगळं म्हणतात. आणि मग याच्या पोटात तर ज्ञान भरलंय, अज्ञान भरलंय, सुख भरलंय, दुःख भरलंय. ते म्हणाले अहो तुम्ही काय सांगता, काय भरलंय? जिथे आम्ही ज्याला आत्मा म्हणतो तो स्वतःला आधी आत्मा म्हणतच नाही, तर त्याला कुठे जाणीव आहे? तुम्ही ज्या शब्दाने त्याला आत्मा म्हटलंय, ज्या शब्दाने तुम्ही वर्णन करताय, ज्या शब्दाने त्याला गुण देताय,
ज्या शब्दाने तुम्ही लक्षणं सांगताय तो कुठे म्हणतोय ती माझी लक्षणं आहेत म्हणून? तो कुठे म्हणतो की ते माझं रूप आहे म्हणून? तो म्हणतच नाहीये. कारण तो म्हणतच नाही की मला रूप आहे, किंवा तो मी म्हणून उच्चारच करत नाही. तो ज्या क्षणी मी म्हणेल त्या क्षणी तो मर्यादित येईल. तो मर्यादित नाहीच आहे. त्यामुळे जर आत्म्याच्या ठिकाणी आत्मा पण जर नाही, तर आत्म्याच्या पोटात ज्ञान अज्ञान कुठून आलं? आता या तर्कावर आले ते. म्हणजे ते शेवटी घेऊन जाणार ते फक्त एक आत्मतत्व आहे. ते वेदांनी सांगितलंय ते कसं स्फुरण पावत राहिलेलं आहे. ते कुठल्याही प्रेरणेशिवाय स्फुरण पावत राहिलेलं आहे. म्हणून ते स्वसंवेद्य आहे. ते त्याच्याच ठिकाणी ज्ञानाने युक्त आहे. त्यामुळे ते त्याच्या ज्ञानाने स्फुरण पावत आहे. आणि ज्ञान हे त्याचं लक्षण नाही, ज्ञान हे त्याचं रूप नाही, ज्ञान हा त्याचा स्वभाव नाही, ज्ञान हे त्याचं अस्तित्व आहे. पुन्हा वाचारंभणो विकारो नाम देयम. हे नाही, हे नाही, हे नाही, पण हे आहे. पण त्याशिवाय ज्ञान शब्दाने आम्ही त्याला संबोधावं कसं? हा जो काही घोळ आहे ना, हा घोळ त्यांनी कशाने सोडवला हे फक्त आपण लक्षात ठेवायचं. ते म्हणजे न्याय प्रक्रियाने. त्या न्याय घटित प्रक्रिया आहे. म्हणजे हे काहीतरी एक तर्क आम्ही व्यवहारामध्ये केला आणि तो लावला आणि तो लोकांनी स्वीकारला असं होत नाही. आता त्या IBN लोकमतवरती रोज रात्री आपण लोकांचं बोलणं ऐकतो. आपण म्हणतो आता तोंड बंद करा, कारण तुमच्या तर्काला बेसच नाही. काय तुम्ही बोलताय? म्हणजे असं आहे की शेवटी तर्क तरी कशाच्या आधारावर करताय? म्हणजे सगळं जग सांगताय, सगळे पुरावे सांगतायत, वस्तुस्थिती सांगतीये. आज सकाळी पुन्हा त्या पांढरेंनी सांगितलं की म्हणाले 1 दिवसाचा रिपोर्ट, 5 तास रिपोर्ट घ्यायला गेले आणि 5 तासामध्ये एव्हरीथिंग इज क्लिअर, सगळं काही बिनधोक आहे असं सांगितलं. मग त्यांना त्या चॅनेलच्या रिपोर्टरने विचारलं मग किती तास लागतात नक्की धरणाची हे करून घेण्याकरता जाच किंवा ती तपासणी? तर त्यांनी सांगितलं कमीत कमी 3 आठवडे. कमीत कमी 3 आठवडे हा काळ कुठे आणि 5 तासाचा काळ कुठे? म्हणजे याला कुठे पायाच नाहीये. ह्या तर्काला उभं राहायला कुठे जागाच नाहीये. म्हणून ह्या वेदांत्यांनी इतरांचं जे खंडन केलेलं आहे ते त्या पातळीवर खंडन केलेलं की अहो तुम्ही भक्कम पायावर उभेच राहत नाही. त्यामुळे तुम्हाला उडवून लावणं काय, मुस्लिमिझम असो म्हणजे इस्लाम असो नाही तर ख्रिश्चॅनिटी असो, ही दोन्ही आम्हाला उडवून लावायला काही मोठं अवघडच नाही. तुम्ही आम्हाला भरे म्हणाल की तुम्ही मूर्तीपूजक नाही म्हणजे आहात आणि आम्हाला ते मान्य नाही, आम्ही निर्गुणाचे उपासक, काही असेल, पण तुमचं लॉजिकच मुळामध्ये भक्कम पायावर उभं नाही आहे. ही त्याच्या मागची खरी भूमिका आहे. कशाचाही पाया भक्कम असल्याशिवाय त्याच्यावरचा तर्क उभा राहत नाही. आणि तर्क म्हणून केला तर तो अप्रतिष्ठित आहे, त्याला प्रतिष्ठा नाही. मनास आलं म्हणून तर्क केला असा तर्क होऊ शकत नाही. तर त्यामुळे एकदा थोडा न्यायशास्त्र आपल्याला जर बघितलं आपण की कसं ते वाक्य चालतं, कारणं कोणती असतात, आपल्याला 3-4 गोष्टीच लक्षात ठेवायच्या, फार नाही.